या दुष्काळामध्ये महाराजांनी काय करावं? आता 2 वर्षापूर्वी दुष्काळ पडला ना, तब्बल 2 वर्ष कोरोनाचा. देशाचा राजा आहे, राज्याचा राजा आहे, तालुका जिल्ह्याचा राजा आहे, गावचा राजा आहे. या संपत्ती गडगाच तिजोरी भरणाऱ्या या राजांनी हा दुष्काळ कसा वाटून घेतला. आणि इसवी सन 1600 मध्ये आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुष्काळ कसा वाटून घेतला. महाराजांच्या घरामध्ये धान्य होतं, धान्य. महाराजांनी सांगितलं सगळ्या नोकर चाकरांना, ऐकलं का? काय घरात सण सण तेवढी ज्वारी बाजरी दारामोर वाट्यावर टाका बरं. महाराज आपणास ती किती ठेवावी? ते मोरलं मोर बघू, या वक्ताला तर वाट्यावर टाका. महाराजांनी सगळं कडधान्य बाहेर काढलं, वाट्यावर जगासाठी टाकलं आणि जगाला छाती ठोकून सांगितलं, अरे बाबा हो, चिमुडभर का व्हाय ना, पण हाय माझ्या घरात म्हणून घेऊन जा तुमच्या दारात. वाईस 2 लेकरं जगतील. महाराजांच्या धर्मपत्नी होत्या. महाराजांच्या धर्मपत्नी आतमधून आल्या, काय प्रकार चालला पाहिला, आणि महाराजांच्या धर्मपत्नी महाराजांना बोलू लागल्या, अहो काही आडबीड लागलाय काय तुम्हाला? अहो घरात लेकरं बाळ आहे ती, अहो मारायचं का पोरांना? हे दारात कोणासाठी टाकलंय? बाई या काळ्या इटाने माझ्या नवऱ्याचं डोकं पार येडं करून टाकलंय. व सुधरा, संसार प्रपंच करताय, पोटी घरामध्ये लेकरं बाळ आहे ती, जरा आवरा स्वतःच्या मनाला, एवढं जगाच्या साठी नका करू. अवले अवले ज्यांनी चोच दिली ना, त्यांनी चारा पण दिला ग. जन्म देणारा माझा भगवान विष्णू आहे, माझा पंढरीचा पांडुरंग आहे. मृत्यूला सामोरे जाणारा आमचा हर हर महादेव आहे. आणि जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं पालन करणारा आमचा पालन करता भगवान विष्णू. अवले ब्रह्मदेवाने त्याचं काम केलं, महादेवाने त्याचं काम केलं, भगवान विष्णू करेल की त्याचं काम. सांगितलं ना, ज्यांनी चोच दिली त्यांनी चारा दिला. एवढा दुष्काळ पडलेला असताना सुद्धा महाराजांनी घरातलं कडधान्य बाहेर जगाला वाटलं. या कोरोनाच्या काळामध्ये कोणचा पुढारी हो आहे का? कोणी एखादा घरातलं धान्य बाहेर टाकणारा, तिजोरीतला पैसा बाहेर काढणारा? कसा दुष्काळ वाटून घेतला यांनी? अरे दुष्काळाच्या काळात यांनी तर मारले रे माणसं. यांना कोरोना नाही झाला तरी सुद्धा कोरोनाच्या नावाखाली फाडले, कापले आणि शरीरातले पार्ट हरामखोरांनी विकले. डॉक्टर म्हणतो ना आम्ही त्यांना, वैद्य म्हणतो ना, एकेकाळी त्यांना देव म्हटलं जायचं ना. अरे विश्वास ठेवण्यासाठी तेवढेच होते रे, त्यांनी सुद्धा आता बटा लावला त्याला. माफ करा, थोडस स्पष्ट बोलण्याची मला सवय, आणि खरं लय झोंबत असेल ना तर नीतीने वागा, नीतीने वागा. या दुष्काळात, या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये पडलेल्या दुष्काळामध्ये डोळ्यात देखत महाराजांची आई गेली. आई जाते ना जाते तोच बाप. तुकाराम महाराज भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरवडा डोंगर इथे भजन नामस्मरण करण्याला जातात, आणि पाठीमागे बाप मात्र डोळ्या देखत नाही. नकळता महाराजांचा बाप निघून गेला. बाप मेला नकळता, नव्हती संसाराची चिंता.